त्रिवेणी संगमावरती जाऊन गया तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन पिंडदान केलं बापाचं कुणी प्रभू रामचंद्रांनी. त्या ठिकाणी ऋषीमुनींनी येऊन खाल्ले. त्यांच्या बायका आल्या होत्या ऋषीमुनींच्या. आपण म्हणायचं नाही खायचं मी खात नाही मी खात नाही, कारण त्या अन्नामध्ये त्या नामचिंतन उतरलेलं असतं. आलं बघायला म्हणून मला सांगायला अजून मी कशाला सांगतोय, सांगत होतो स्वयंपाक करताना टाइम वायपट जाऊ देऊ नका, का तर ते उचललेलं नामचिंतन तुमच्या कामाला येईल. आपण सांगत होतो फक्त भगवंताचं नामचिंतन करताना कंबर बांधून नाही, विना घेऊन नाही, टाळ घेऊन नाही, पकवाज वाजवून नाही. मग ह्या कलियुगामध्ये जर तुम्हाला देव भेटा वाटत असेल तर महात्मे सांगतात मायबाबांनो, कलियुग देव भेटावा असं वाटत असेल, हे कीर्तन नाही सांगितलं, नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरी. इतकं साधन सोपं आहे, इतकं साधन सोपं आहे. तृणाग्नी मेवे समरस झाले तैशी नामे केले जपता हरी. जर तुम्ही भगवंताचं नामचिंतन जपलं, महाराज म्हणणार आमच्या हातून पाठीमागे लय पाप झाले, आम्ही काय करू. म्हणून ही प्रमाण दिलं, तृणाग्नी मेवे समरस झाले म्हणजे गवत, अग्नी म्हणजे अग्नी, समर्थ झाले म्हणजे एकरूप झाले. आणि तैसे नामे केले जपता हरी. इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे. 10-12 गवताच्या गंजी आहेत, 4-5 कडब्याच्या गंजी आहेत, 2-3 मक्याच्या गंजी आहेत. किती झाल्या तुम्ही थोडं थोडं सांगत चला. कारण मी काही एकट्यानं, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा थोडं थोडं बोलायचं. किती गंजी झाल्या, 10-15 गंजी झाल्या. गवताच्या गंजी, मक्कीच्या गंजी, कडबीच्या गंजी किती झाल्या, 10-15 गंजी झाल्या. मग ती 10-15 गंजी ज्यावेळेस पेटवायच्या आहेत त्यावेळेस किती काड्याचं बॉक्स लागतील सांगा. किती हे एक काडी पेटी भरपूर होईल ना, त्यातील किती एक काडी भरपूर होईल. तसं माय बापानो, तुम्ही ज्या टायमाला काम करत करत भगवंताचं नामचिंतन केलं तर तेवढं पाप केल्यानं जवळ भस्मसात होतं. कसं, जेवढं एक तुम्ही अंतकरणापासून भगवंताचं नामचिंतन घेतलं ना तर तुमच्याकडून झालेलं पाप भस्मसात होतं. पण कधी तास करून तुम्हाला सांगावं लागलं. का सांगावं लागलं, तुम्हाला रुचण्यासारखं आहे म्हणून सांगावं लागलं. पर्वत जळते
पापाचे. तुमच्या हातून पाठीमागं जर काय चुकून कळत न कळत जर चुकून पाप झाला असेल ते सुद्धा पाप जळण्याची ताकद या नामचिंतनामध्ये आणि त्या घराण्यामध्ये तुम्ही जन्माला आला. एवढं मोठं भाग्य आहे. त्याच्यामुळे एक काम करा. काम करत करत मी सुरुवातीपासून सांगितलं भगवंताचं नामचिंतन करा. कुठं जायची गरज नाही. कारण का दुसऱ्या चरणात महाराज सांगतात बाबांनो, जर तुम्ही चिंतन त्याचं केलं तर काय होईल? तुमच्यावर आलेलं संकट निरसन होईल. द्रौपदी मातेनं धावा केला. कुणाचा? बाबा तुझा धावा केला. कशासाठी? माझ्यावर संकट आलंय. कोणतं? वस्त्रहरण चाललं होतं आणि मग तो त्या ठिकाणी आला. कशासाठी? किती मोठं संकट आलं तर त्याचं नाव घेतलं ना निरासन होतं. म्हणून त्याचं चिंतन करा. तुमच्यावरचं संकट दूर होईल. अभंगाच्या दुसऱ्या चरणात पावलं विसावा खुंटली या धावा तृष्णेच्या. आणि नंतर मायबापानं ही धावाधाव जी आपली प्रपंचामध्ये चालली. किती धावाधाव चालली? ते धड परेपर्यंत धडपड चालली. इतकी धडपड चालली, इतकी धडपड चालली. हाडाची काड रक्ताचं पाणी एवढी धडपड चालली गड्या. आणि हे धडपड चाललेली असताना कशासाठी चालली? याच्यासाठी आपल्याला निवांत राहतोय का? रात ना दिवस तळमळ आहे. रात ना दिवस तळमळ आपली कशासाठी? माझं कसं होईल, माझं कसं होईल. अरे सुरुवातीच्या चरणामध्ये सांगितले तुझी चिंता त्याशी नको खेद करू कोणत्या पती लक्ष्मीचा तसे. पाठीमागचं झालेलं पाहू नका, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, पायी माझे दंडवत. कशासाठी दंडवत घातले? आता तरी पुढे हाची उपदेश. महाराज उपदेश करतायत बाबांनो, आता तरी पुढे. कधी आता तरी थोडं ऐक. कधी म्हणतो बाप लेखाला म्हणतो, वाट बोलून सांगतो, शेवटी विनंती करून सांगतो, शेवटी म्हणतो आला का आता तरी. आता तरी पुढे संत महात्मे सांगतात बाबांनो,
नका करून असा आयुष्याचा मिळालंय आयुष्य. आज बाबांना हे समाधिस्थ व्हावं लागलं, जावं लागले. एक ना एक दिवस आपल्याला जायचंय. आज बाबांचा फोटो आपल्या समोर आहे. एक ना एक दिवस आपला सुद्धा म्हणा की जावं लागणार आहे. आणि त्याच्या आधी सावध व्हा. मग काय करा, गेलेलं आयुष्य जाऊ द्या, कसंही जाऊ द्या, इथून पुढं गड्या चांगल्या मार्गाला लागा. का सकळाच्या पायी माझे दंडवत दंडवत घालून महाराजांनी सांगितले. मग आता निश्चिंतीने पावले सांग, मग काय चिंता करायची गरज नाही. तिसऱ्या चरणात महाराज सांगतात, जन्मोनी या कुळी वाचे समरे राम. कौतुक वाटे झाले या वेचाचे, नाममंगळाचे कौतुक. म्हणजे कुणाचं कौतुक वाटतं? अशा संत महात्म्याचं कौतुक वाटतं. कोणच्या? हे ज्यांनी ज्यांनी हे कार्य केलं त्यांचं. म्हणून मायबापानं एक दृष्टांत आठवण म्हणून सांगून जाईल, तुम्ही केलेलं कर्म तुम्हाला भोगावं लागणार यात शंका अजिबात नाही. गोमाता माझ्या समोर आहे, गोशाळा आहे. आठवण म्हणून एक दृष्टांत सांगून आपण आपल्या सेवेकडे वळूया. तुम्ही काही कार्य करा, तुम्हाला वाटलं तसं मी काय करतोय कुणालाच माहित नाही. हे आपल्याला एक एक कोटी एक येऊन कोटी कोटी फेरा मग लागे वारा मग. ह्या जन्मात जरी आपण माणसाचा असलो, पुढचा जन्म आपल्याला माणसाचा मिळेल याची गॅरंटी का? पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी आणि नरदेहा येऊन हानी केली. आतापर्यंत गेलेलं जरी आयुष्य गेलं असलं बरकट, तरी पुढं सावध व्हा. का पुढं सावध व्हा? केलेलं कर्म भोगावं लागले कुणाला? मला तुम्ही आता व्हिडिओ दाखवला ना, एवढ्या गाया मी कसा याच्या ताब्यातून सोडवल्या. हे मोठं पुण्य लागतं कडे मोठं. आता ही कर्जत मध्ये मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला, माझा जोडीदारही कीर्तन करायचा हनुमंत महाराज पाहुणे म्हणून. त्यांनी 70 गाया त्या ठिकाणी आहेत. का गोशाळेवरच का बोलतोय? तुम्ही जर काय कर्म करताल तुम्हाला दुसऱ्या जन्मात भोगावंच लागेल. ऐका गड्या, एका कसायाने एक गाय विकत घेतली बाजारामध्ये आणि जसे त्यानं हिसका मारला तशी ती गाय त्यांच्या हातातून सुटली. सुटल्याबरोबर धावत गेली आणि धावायला लागल्यानंतर ही पाठीमागे धावतोय आणि धावतो म्हणला, अरे गाय आडव, अरे गाय आडव. गाय अडवण्यासाठी मायबापाने एका व्यक्तीनं असा हात केलं. कसं? माझ्याकडे बघा, असा हात केलं. असा हात केल्यावर ना गाय बुजली आणि पटदिशी गेल्यानंतर ती धरली ना. कुणी? कसायानं ती गाय धरली. कसायानं गाय धरल्यानंतर मायबापानं तिचा पुढचा काही त्याचा सत्य होऊन गेला असेल. त्यावेळेस ही तिघही मरण पावली. कोण कोण? गायी मरण पावली. काही दिवसानं कसाई मरण पावला. काही दिवसानं त्यानं अडवलं ना असा हात केल्यानं तोही मरण पावला. जो कसाई जी गाय होती ती कसाईची पुढल्या जन्मामध्ये पत्नी झाली आणि ज्यानं हात आडवं केलं तो वारकरी झाला. ऐका बरं का, फक्त आपण गेल्या जन्मात कोण होतो हे आपल्याला आठवत नाही, पण होतोच. कृष्ण होतो त्या टायमाला, तुम्ही गोपिका होताच, तुम्ही गवळी होताच आणि मी बी त्याच्यामध्ये पेंड्या कोणीतरी पण असणारच. आता विठ्ठलाचा अवतार आहे, या बी वेळेला आपण आहेच. हे राम अवतारामध्ये आपण वानर नक्कीच होतो, म्हणून तुम्ही बसलाय. आता दूध पवित्र आणि गोड तरी ते त्वचेच्या या परिसरात एवढीच माणसं आहे. जर काय पवित्र आणि गोड आहे कळालं असतं म्हणजे धावत आली असते ना, बसाय जागा पुन्हा नसते. ती पाहुणे आलेली फुलं टाकाय सांगितली ती म्हणून. पण इतकं पवित्र आहे, पण ती कुठं आहे? त्वचेच्या. दूध इतकं गोड आहे पण कुठं आहे? त्वचेच्या. आणि त्या त्वचेला चिटकून बसलेला असतो ते कोण? रगतच पितो तो कोण? आणि ती काय पितो? आणि अमृत किती अंतराव आहे? त्वचेच्या पदरात. त्याच्या नशिबात आहे का? तसं तुमच्या नशिबात आहे म्हणून तुम्ही ऐकाय थांबलाय. आद्य जन्माचं तुमचं पुण्य आहे म्हणून तुम्ही आलाय. नाहीतर 12ला 2 मिनिटं 5 मिनिटं, आताही 5 मिनिट राहील. कसं सांगायचं? मला बरंच सांगा वाटतं, टाइमच पडत नाही. मी तर करू काय? दृष्टांत पुन्हा पटवल्याशिवाय समजत नाही. ज्या वेळेस ही तिन्ही मरण पावली, तिन्ही ठिकाणी जन्म तिघांनी घेतला. कुणी? त्या कसायाने बी जन्म घेतला, त्या गायनंही जन्म घेतला आणि त्यानं अडवलं होतं त्यानंही जन्म घेतला.
जो ज्याने अडवलं तो वारकरी झाला, ज्यानं कापली गाय तो कसाई होता, त्या बाईचा नवरा झाला. ऐकताय का? आणि ज्या वेळेस वारकरी वारीला चालला, वारकरी वारीला जात असताना माईबापानं त्या अंधार पडला. पाठीमागे एक वर्षी पुढे एक वर्षी अशी डोक्यावर घेतली, एक खाली आणि चाललाय पताखातामध्ये. आणि जिथं रात होईल तर राहायची, भुका होईल तर खायची, भूक लागेल तर खायची, रात होईल तर राहायचं. ही वारकऱ्याचा नेम होता. फिक्स त्यांचं ठिकाण नसतंय वारकरी महिन्याचा. आणि मायबापानं आता गाव येईल, आता गाव येईल म्हणून तरी वाट पाहिली. गाव काय येईना, एक वस्ती रस्त्याकडे दिसली, त्या ठिकाणी तो राहिल्यानंतर मायबापानं गीत का तरफदार असा देखणा होता अगडी वारकरी म्हणणारा. त्या मावशीनं ती पाहिलं, त्यांना आसरा दिला, जेवण दिलं. मावशी म्हणला मी रात्रीभर येत्या ठिकाणी मला आसरा द्या. आसऱ्याला तो राहिला कोण? वारकरी. लक्ष द्या माझ्याकडे, वारकरी आसऱ्याला राहिला. आणि जी पत्नी होती ना, तिनं त्याला जेवाय आणून दिलं. जो ती कसाई होता ना झाल्याला, तिचा नवरा होता ना, ती काहीतरी निमताना बाहेर गेलेला, तो आला का म्हणला वारकरी आला व्यवस्थित झोपलाय? हा हो म्हणला मला झोपलोय, रात्र झाली त्याच्यामुळे तुमच्या आश्रयाला थांबलोय. बरोबर झोप म्हणला. जेवाय दिलंय का? तो म्हणला जेवण दिलंय. गेला आतमध्ये, त्याने जेवण केलं, झोपली दोघंही. मायबापांनो कानाला थोडं जड जाईल, तुमची माफी मागून आहे बोलतोय. त्या पत्नीच्या हुबेहूब तिच्या लक्षात आलं, एवढा चांगला वारकरी आहे, एवढा चांगला वारकरी आहे. गेलेली मध्यरात्री त्याला उठवलं आणि म्हणली माझी काम इच्छा पुरी कर. कुणाला? वारकऱ्याला. वारकरी म्हणला जाई गे माय न करे सायाचा, आम्ही विष्णुदास आणि त्याला हात जोडलं म्हणल्यावर म्हणली तुला भीती कशीची आहे? आत्याची भीती आहे का? पडलं होतं वैरणीचं कोयतं, काट्याच्या खाली उचललं गड्या, कोयतं धारदार होतं, धावत गेली आणि त्याचं कच्च मुडकं तोडलं. कुणाचं? आत झोपलेल्याचं. आणि हातात घेऊन आले नवऱ्याचं मुडकं. अरे वारकऱ्या, आता तुला कुणाची भीती आहे का? हे बिचारी म्हणला आता नाही भीती, पण लट 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 हालायला लागलं वारकरी. आता म्हणला मी कसं करू नाही म्हणले, मी काय म्हणते ती कळत आहे का? आता कसं करू? पण शिव चला लागलं. आणि जर तू निघून गेला ना तर गाव बोंबडून जमा करीन म्हणे ह्या वारकऱ्यानं माझा नवरा. कोणाचं खरं वाटत? कोणाचं? हात जोडलं. रात्रभर त्याला झोप आली नाही. पहाट निघायच्या मार्गाला लागल्यावर गावात आरडा ओरडा केला, गाव जमा केलं. म्हणली ह्या वारकऱ्यानं ही उद्या वाढवला, रात्रभर त्याला आसरा दिलाय. आणि मग गावकऱ्यांनी त्यांना सर्वांना बोलवलं. वारकऱ्या कपाळाला गंध आहे, हातात पताक आहे, आणि तुला ही सुचतंय काय? हे म्हणजे काय शिक्षा द्यायची याला? म्हटल्यानंतर बाकीची जाणती माणसं होती, नका वारकऱ्या नका मारू, त्याला खलास करू नका, मेलंय म्हणली, याला जिवंत राहू द्या. पण ह्याच्या हात न कृत्य झालंय, मग काय करू? त्याचा हात तेवढं तोडाकडे, आणि त्याचा हात तोडलं. आता तुम्ही जगन्नाथपुरीला, आम्ही बी गेलो तुम्हाला जरा आठवलं. जगन्नाथपुरीला गेल्यानंतर मूर्ती कशी आहे? जगन्नाथपुरीला जायला निघाला होता तो. कुठं? तो वारकरी जगन्नाथपुरीला निघाला होता. मायबापानं सज्जन कसा या वारकरी ते पुढं आहे की ऐका, आपल्याला ह्यांना सांगायचं, आपल्याला पुढं सांगू. आणि तो वारकऱ्याने ते समजा पाहिलं आणि मग निघाला. आणि निघाल्यानंतर मायबापानं रस्त्यात जात असताना वाटायला लागले त्याला, ह्या हातानं आयुष्यभर टाळ वाजवलं, ह्या हातानं मृदुंग वाजवला, ह्या हातानं तुझी सेवा केली देवा, मी निष्पापासून काही कारण नसून गेल्या माझा हात तोडलं देवा, किती पापी असत, काय माझ्या हातनं पाप झालतं. आणि मग त्याच्या लक्षात आलं, एका मनानं वाटत होतो वारीला जावं, एका मनानं नको वाटत होतं. हे वारकरी माघारी फिरला. परत वाटलं त्याला जवळ आलं, जाऊन देवाला जाऊ विचारू. आणि देवाच्या समोर गेला आणि देवाला विचारलं, देवा आणि ह्या हाताला आयुष्यभर पाप केलं नाही, पुण्य केलं, आणि तोही माझा हात तोडलं का? मला विचारू नको म्हणला, मला विचारू नको. तो आज त्या जन्मात काय केलं ते चित्रगुप्ताला विचारलं तर चित्रगुप्तानं सांगितलं, तो आजच्या जन्मामध्ये एक गाय अडवली होती. आठवतंय का मी सांगितलं आधीच? हा, त्या मावशीला समजलं बघा. जी मनापासून ऐकतात ना त्याला समजतं.
तुम्ही फक्त माझ्याकडे लक्ष द्या. हे तुझं हात का तोडलं? तू आदल्या जन्मामध्ये कृत्य काय केलं होतं? कसाईने घेऊन चालला होता गाय घेऊन चालला होता आणि ती गाय सुटली होती त्याच्या हातातून आणि गाय पळत होती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. आणि तू गड्या हे गाय धर म्हटल्यानंतर हात आडवं केलं, तुला जिवंत ठेवलाय कपाळाला गंध आहे म्हणून. नाहीतर तुला त्या गाय सारखं केलं असतं. माय बापानं हात तोडलं कशामुळे? तर म्हणला तो गायला हात आडवं केलं होतं म्हणून तो हात तोडलं. हे म्हणलं माझ्या हातून पाप घडलं होतं, पण गड्यात त्या बाईनं म्हणला त्याला का मारलं? तो आजच्या तिचा नवरा आहे ना, तो आजच्या जन्मात कसाही होता आणि जी गाय होती ना तीच बाई होती आजच्या जन्मात. तिला त्यानं मारलं होतं. कुणी? गायला कसाईनं मारलं होतं. दुसऱ्या जन्मात कसाई होता ती हिजा नवरा झाला होता म्हणून हिनं कोयत्यानं त्याला मारलं. का? केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले आयुष्य किती. केलेलं कर्म गळ्या भोगावं लागतं. तुमच्या हातात आहे काय करायचं. आपण करा सोडवलं, संसार बंधन तोडावे. संसारामध्ये किती दुःख येऊ द्या, त्या हातानं चांगलं कार्य करा. आज या मुलांनी हे जे कार्य केलंय, आपुल्या हिता जुळाशी जागता धन्य माता पिता तयाची. या मुलांनी इतकं चांगलं कार्य केलं. गेले वर्षी या ठिकाणी आम्ही आलो होतो, महाराजांचं ह्या कीर्तन होतं या ठिकाणी. आता त्यांनाच करा म्हणलं होतं, पण नाही म्हणले महाराज. तुम्हाला फोन लागलाय म्हणले तुम्हीच करा. चालतंय म्हणा, आम्ही दोघं सगळंच असतो. काय कोणी केलं तरी एकच, त्याच्यामुळे काय अडचण नाही. पण मला सांगायचं होतं काय की ह्या मुलाने 2 मुलं आणि 1 मुलगी नातवंड सर्वांनी जे आकाश केला ह्या आत्म्याला शेवट गोड होण्यासाठी. म्हणून मायबापांनो तुम्ही सुद्धा काय करा, तुमचा शेवट गोड व्हायचा असेल ना, काम करत करत भगवंताचं नाम चिंतन करा. कसं करा? विठोबा आई वडिलाला विसरू नका. का मी पुन्हा सांगतोय, कुंडलिका काय केली? परब्रह्म उभा केली. देवाला उभं करण्याची ताकद आई वडिलाच्या सेवेमध्ये आहे. हे कुणाची कीर्ती पाठीमागे उरत नाही. श्रावण बाळाने काय केलं? आंधळी आई वडील होते, फक्त त्यांनी उल्लेख केला गड्या मला काशीला जायचंय. कावड केली काशीला घेऊन गेले. आता सुद्धा पंढरपूरच्या वारीमध्ये 2 व्यक्ती पाहायला भेटल्या. 2. एकानं 9 वर्ष झालं आईला खांद्यावरती घेऊन वारी करत होता. शिवाजी चव्हाण म्हणून त्याचं नाव होतं. मावळ तालुक्यातील तो व्यक्ती पुणे जिल्ह्यातील. मी म्हणलं मावशी वागताय पाक, आता घरीच नाही बसायचं, मरेपर्यंत मला वारी करायची माझी इच्छा आहे आणि ती माझ्या पोराने साध्य केली. हे अशी मुलं अजून आहेत. म्हणून गड्या मायबापानं काय करा, सेवा करत चला. कुंडलिकरायानं फक्त आई वडिलाची सेवा केली, काही केलं नाही त्यांनी. ग्रंथ वाचन नाही, होम नाही, हवन नाही, तप नाही. सावत्या बाबानं फक्त काम करत करत देवाचं नाम चिंतन घेतलं. पंढरपूरची पालखी आरणला जाते. कुणाची? हे पांडुरंग परमात्म्याची पालखी जाते गड्या. सर्वांच्या पालख्या पंढरपूरला जातात. आणि त्या ठिकाणी का त्यानं फक्त काम करत करत देवाचं नामचिंतन घेतलं. आपण काय करायचं? काम करत करत नामचिंतन करत करत आई वडिलांची सेवा करायची. नाहीतर 12 वाजल्या तर सासूला चहा नाही, हिचा कडकडीत उपास चाललाय. हे कधी देव भेटत? कधी नाही देव भेटणार. आणवणी पायानं वारी केली आणि
आणि मायबापानं वाढीवून घरी आला, एकटाच होता, वेगळं राहिला होता. आणि बायकोनं जेवाय वाढलं म्हणला, बरं झालं का तुझं घरचं कसं काय चाललंय? तुमची वारी कशी झाली? म्हणजे माझी वारी आणवणी केली, चेप्पल सुद्धा लिहिलो नाही ए वारी. आणि मग घरी आल्यावर सांगितलं, तुमचं झालं चांगलं, पण माझं कसं झालं तुम्हाला माहित आहे का? म्हणली, तुम्ही गेल्यापासून त्यानं मामानं माझ्या सांगत दिसता तुमूस कशाचा भांडणाचा दुमूस घातला. ह्याला खरं वाटलं आणि खरं वाटल्यानंतर उठला जेवता आणि म्हणला, तुम्हाला कळत नाही का? मी तुम्हाला सांगून गेलो तो लक्ष ठेवा, आणि तुम्ही कुशाल भांडण करताय. काय म्हणते, अर्धा खरं नाही भांडलो आम्ही दोघं, खरंच नाही भांडलो. आणि मग त्यानं सांगितलं, खोटं बोलताय तुम्ही. मग बापाला बी राग आला ना, माझ्या पुढचं इतकं उलट बोलतोय. राग आला. मग बाप म्हणला, तुला काय करायचं कर म्हणला, आम्ही भांडलो नाही तरी तू भांडलच म्हणतोय. बाबा म्हणला असं म्हणताय. पडलेली व चेपल चालली. किती वारे केले होते भेटत आणवणी. अरे वारे करू नका, उपास तापास करू नका, काशी करू नका. घरी नीट काय करा, नीट काशी करा म्हणताय तुम्ही, तसं नका म्हणू. नीट घरी महाराज असू द्या ना, महाराजाचा बाप असू द्या, स्वतः अनुभवले म्हणून मी तुम्हाला सांगतो. सांगता सांगता डोळ्याला टीप अजून येतात का? ज्यांना ज्यांना आहे त्यांनी सेवा करा गड्या, नाही त्याने कुणाची करता. बहिणीच्या घरी गेलो परवा, उपास होता भावाचा म्हणून, फराळीचं घेऊन गेलो, थुरले म्हणून पाया पडलो. पाया पडल्यावर ना म्हणजे आनंद आहोत, तू महाराज आहे. अगं महाराज जरी असलो तर तुझ्यापेक्षा धाकटा आहे. पाया पडलो म्हणले, अगं आई होती तोपर्यंत रोज पाया पडत होतो, आता कोणाच्या पाया पडू? एवढंच बोलून खळ तशी माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. बहीण ओम सोम सुरडायला लागली. का आई होती तोपर्यंत नाही एक दिवस हुकवला, गड्या कुठं जाऊ नका. तू का म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे, कुठं जायची गरज नाही. आई वडील देव आहे. कुंडलिका काय केली, परब्रह्म उभा केली, सर्व विसरा. कधी देवाला आई वडिलांना विसरू नका. हात जोडून विनंती करी, कुठेही असू द्या. आई जीवली का एवढं कडे तुम्ही कुठेही तीर्थयात्रा करत असू द्या, एवढं बोला, आई काळी सुपास. आणि बापाला जाता जाता म्हणायचं फक्त ज्याला आहे त्याने, बाबा मी गावात चाललोय. हे बाप बाप म्हणून माझा मुलगा माझ्या आज्ञेत आहे, त्याचं काळी सुपासारखं होईल. काही करू नका दुसरं, उपास वार वाऱ्या करूच नका. म्हणणार महाराज आहे का कोण, काय करता वाऱ्या करून? एक कीर्तन करा असं आहे. झालं समजा म्हणजे माझी गाठ घ्या सांगून जाईल. कडकडीत त्याचं सर्व चाललंय, पण आई बाप त्याच्यापाशी नाही. काय करता? कीर्तन करून नाही. म्हणून माय बापानं कुंडलिक रायाच्या सेवे खातर देवाला उभा राहावं लागलं. देवाने शेवटी एक रूप घेतलं, भुंग्याचं, मोठ्या भुंग्याचं रूप धारण केलं. म्हणला कसा सेवा करतोय पाहतो. गुडघ्याला त्या मांडीला बोगदा पाडला, रक्ताचा लोंढा समोर चाललाय. आई वडिलाची निद्रा भंग होईल. एका मांडीवर आईचं डोकं, एका मांडीवर वडिलाचं डोकं, चंद्रभागेमध्ये आई वडिलाची सेवा चालू आहे. देव जाऊ आत्वा राहो. शेवटी देवाला यावं लागलं आणि देव पाठीमागे उभा राहिला. देव म्हणणार कुंडलिका तू असा नाही उठत, पण परकेश मी आली लागा. देवाला म्हणणार जरी तू आला असला तरी माझ्या आई वडिलाची निद्राभंग होईल, मी काही सांगू शकत नाही. मग लगा पाहुणे आली तर पाहुणचार करताय, चहा पाणी काय आहे का नाही, बसा उठा काय. जेव्हा म्हणला आई वडिलांची सेवाच्या वेळेस होईल त्यावेळेस तुला बसाय सांगेन. शेवटी वीट घेतोय आणि वीट घेतली. ऐसा कैसा तुरे थिट मागे भिरकवली वीट, योगे झाली 28 अजूनही का न मनशी बाई. देवाला उभा करण्याची ताकद आई वडिलाच्या सेवेत आहे गड्या. सर्व विसरा पण पुन्हा म्हणाय नको. सोडून गेले बाबा आज माई बाप्पानं त्या महंत असणार सदा कधी पदवी महंत तयार होत नाही. आम्हाला हरिभक्त म्हणलं तरी लाज वाटते का? ते आपण त्या लायकीचं नाही तेवढं. कुठं तरी दोन गोष्टी सांगतो. आज ह्या माणसानं कितीतरी ठिकाणी आज त्या राज्यामध्ये गोशाळा काढल्या गड्या सदासजी होऊ शकत नाही. बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट घे.
बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार सोडून या गेले बाबा सारा परिवार सोडून या गेले त्या परिवाराला सोडून नाही गेले ज्या ज्या ठिकाणी गोशाळे असतील त्यांना सुद्धा सोडून गेले का ए या घराला नाही तालुक्याला नाही जिल्ह्याला सर्वांना सोडून गेले ए आता गेलेले नाही दिसणार पुन्हा फक्त पाहावा लागत तुम्हाला फोटोमध्ये पुन्हा दिसणार नाही जोपर्यंत मायबापा माय आहे सेवा कराकडे सेवा करा बाबा तुम्ही आमच्यासाठी किती कष्ट केलं हे वैभव पाहायला भेटतंय तुम्हाला पुन्हा मुलं तुमचं आमचं चाललंय फक्त यांचं निमित्त आहे आपलं तेच आहे म्हणून मायबापांनो शेवटी रडून उपयोग नाही लेखी सुनार दत्त बसती काळा गोठोया आठवण येते बाबा प्रत्येक आठवण येते बाबा प्रत्येक गेले दिगंबर ईश्वर ईश्वरासारखं होते बाबा गेले काय गेले गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी पाठीमाग कीर्ती उरती त्याच्यासाठी 8 तास करावा लागतो त्या निमित्ताने घेतलेला अभंग तुकाराम महाराजाचा याजसाठी केला होता 8 तास शेवटचा दिस गोड व्हावा आता निशिंतीने पावन विसावा कुंटली या धावा तृष्णेची कौतुक वाटे या विचाराची नाम मंगळाची हे निघून सरळ सरळ अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडला अभंगाचा भावार्थ असाच असेल असं माझं अजिबात नाही प्रत्येक कीर्तनकार ज्याच्या त्याच्या पद्धतीनं फक्त माझं एकच पोट तिडकी नसतं समाजापर्यंत विचार पोचावेत संत महात्मे सांगून गेले आधी दयानिधी संत आमचा मुलगा मृदंगाचार्य त्यांनी उत्कृष्ट साधीने सर्वांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो बाबांच्या चरणी समर्पित करतो आणि शेवटी या ठिकाणी पुनरा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हाला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 सर्वांनी जागेवर ठेवतो सर्वांनी जागेवर उठून मारायचे घरातील सर्व लोकांनी फोटो समोर यायचे घरातील सर्वांनी फोटो समोर यायचे आरतीचं ताट तयार करायचे एक अभंग होईल आणि नंतर पुष्प ठेवू आम्ही सर्वांनी 1 मिनिट श्रद्धांजली व्हायची महाराज की जय